महाड तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. महिला आणि लहान मुली देखील वासनेचे शिकार बनत आहेत. महाड तालुक्यातील एका विभागात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करणारा हा नराधम पोलिसांच्या ताब्यात आता आहे. तो एका छोट्या वाडीत सुतारकाम करण्यासाठी गेला होता. त्याने मुलीची आई कामाला गेली आहे आणि तिचे वडील भोर या ठिकाणी गेले आहेत असे समजल्याने तसेच मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारू अशी धमकी सुद्धा या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस दिली. ही घटना मुलीच्या पालकांना कळताच त्यांनी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दिली आणि 24 तासाच्या आत पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास महाड MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SK मुंढे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत. सदर अल्पवयीन मुलीची आरोग्य तपासणी फॉरेन्सिक टीमने करून आणि सत्य घटना पडताळून त्यानुसार महाड MIDC पोलीस स्टेशनने भारतीय न्याय संहिता कलम 332 ख, 332 क, 351(3) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8 आणि 10 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदरील बलात्कारी आरोपी सचिन पांडुरंग सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी हा राहणार कुंभारकोंड वरण तालुका महाड जिल्हा रायगड येथील रहिवासी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.